अमित साटम यांनी मुंबईतील जुहू बीचवर प्रचार केला। मॉर्निंग वॉक करणाऱ्या नागरिकांशी त्यांनी संवाद साधलाय। मागच्या 11 वर्षात फडणवीसांनी केलेलं काम लोकांपर्यंत पोहोचवतोय असं अमित साटम यांनी म्हटलंय। कोणी एकत्र आल्यास कुणाला काही फरक पडत नाही असंही त्यांनी म्हटलंय। ठाकरे बंधूंवर त्यांनी निशाणा साधला। तर मोठ्या प्रमाणात सुरू आहे, कशा प्रकारे लोकांशी तुम्ही संवाद साधताय? आज या ठिकाणी आम्ही जुहू बीच वरती अंधेरी पश्चिम मध्ये सर्व 8चे 8 उमेदवार हे जनतेचे आशीर्वाद घेण्यासाठी, जनतेचं साथ सहकार्य हे घेण्याकरता या ठिकाणी आम्ही आलेलो आहोत। येणाऱ्या काळामध्ये 150 पेक्षा जास्त जागा निवडून देण्याचा संकल्प हा मुंबईकरांनी केलेला आहे आणि महायुतीचा भगवा झेंडा, हिंदुत्वाचा भगवा झेंडा हा मुंबईच्या महानगरपालिकेवरती फडकल्याशिवाय राहणार नाही। दोन्ही ठाकरे बंधू एकत्र आले, त्यामुळे असं सांगण्यात वचननामा जाहीरनामा देखील प्रसिद्ध होणार आहे। त्यामुळे कुठेतरी काय वाटतं की फटका बसला आपल्याला दोन ठाकरे बंधू? कोण एकत्र येत आहे किंवा कोण एकत्र येत नाहीये हे महत्वाचं नाहीये। गेल्या 11 वर्षामध्ये या मुंबई शहराचा केलेला विकास, हा विकास कोणी केला? अटल सेतू कोणी केला? कोस्टल रोड कोणी केला? मेट्रो कोणी केली? सीसीटीव्ही कॅमेरा कोणी लावले? किंवा वरळीतल्या बिडडीचा इथल्या मराठी माणसाला 560 फुटाचं घर कोणी निर्माण करून दिलं? हे महत्वाचं आहे। याचा विचार मुंबईकर करतील। कोण एकत्र येत आहे किंवा कोण एकत्र येत नाहीये हे महत्वाचं नाही। त्यांनी असं देखील सांगितलेलं आहे की आम्ही अनेक कामं केलेली आहेत, ती जनतेपर्यंत पोहोचवण्याचं काम जे आहे ते आम्ही करत असल्याचं त्यांच्या वतीने सांगण्यात आलेलं आहे। कॅमेरामॅन रुपेश कांबळे सह रणजित इंगळे, TV9 मराठी, मुंबई।